विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी पुढे आलेली आहे। औरंगाबाद मराठवाड्यात पुढील काही दिवसात पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता। त्यानुसार मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळालं। तर वैजापूर तालुक्यातील गाढे पिंपळगाव या ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार, गोळेगाव, शिवणा येथे रिमझिम पाऊस बरसत होता, तर वैजापूरच्या चेंडूफळ येथे गारांचा पाऊस पडला आहे। तसेच जिल्हाभरात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली दिसून येत आहे। मध्य भारताच्या काही पट्ट्यामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे काही भागात गारांसह मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। त्यानुसार 28 डिसेंबर रोजी औरंगाबाद, जालना, जळगाव, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकत होता। तर 27 डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता। कडाक्याच्या थंडीनंतर मागील 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यात थंडीचा जोर कमी झाला होता। त्यातच आता गारांसह पावसाचे संकेताने जिल्ह्यात शेतकऱ्यांना धडकी भरली गेली आहे। हल्ली जिल्ह्यात शेतकऱ्यांची धान कापून शेतात ठेवलेला आहे। या पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतात कापून ठेवलेला आणि उघड्यावर असलेला धान पिकाला नुकसान झालं आहे। तर सोबतच वातावरणाच्या बदलामुळे साथीचे रोग डोके वर काढण्याची शक्यताही दिसून येत आहे। विदर्भातही गारपीट, मराठवाड्याप्रमाणेच विदर्भातही गारपीट झाली आहे। भंडारा व अमरावती जिल्ह्यातील काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे, तर मराठवाडा हा काश्मीरी सारखा दिसून येत आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।